नांदेड वाजेगाव हादरले, ईदगाह टार्गेट, पण बॉम्ब कारमध्येच फुटला। आज सकाळी नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथील ईदगाह परिसरात मोठी दुर्घटना टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अज्ञात व्यक्तींनी ईदगाह परिसरात स्फोट घडवण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मात्र सुदैवाने हा स्फोट त्यांच्या कारमध्येच झाल्याने मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी कारमधून स्फोटक पदार्थ घेऊन ईदगाहकडे जात होते। त्याच दरम्यान अचानक कारमध्ये जोरदार स्फोट झाला। या स्फोटात एक आरोपी गंभीररीत्या जखमी होऊन जळाल्याची माहिती असून दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे। बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करीत आहेत। प्राथमिक तपासात ही घटना नियोजित कटाचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे।